विघ्नेश, ओम साईराम, साईंची पदयात्रा देखील ती करतात. श्रद्धा आहे. चला बॅट्समन अजूनही आले नाही आहेत, लक्षात ठेवा. अंपायरचा कॉल आलाय, पेनल्टी लागू शकते, लक्षात ठेवा. आपण कंपल्सरी तुम्हाला एंट्री मधूनच आत यायचं, लक्षात ठेवा. अन्यथा 2 रनची पेनल्टी असेल आणि एक प्लेअर कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य, बिकॉज आपण सर्वांना 11 टी-शर्ट दिलेले आहेत. आता पुन्हा एकदा 2 धाबांची पेनल्टी लागली जाईल, लक्षात ठेवा. हे सगळे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नियम पाळणं हे फार महत्त्वाचं आहे. मॅच इज ऑन. बॉलिंग मार्क मध्ये षटक क्रमांक पहिलं आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेशला तुम्ही पाहतायत. पहिलं षटक योगेश हाताळतोय. 15 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे 4 षटकांसाठी, लक्षात ठेवा. योग्य वेळेवरती सामने कव्हर आपल्याला करायचे आहेत. पुढचा बॉल टप्पा चुकीचा आहे, लाईन देखील मिस्टेक आहे. बाबू सरांचा नो बॉलचा इशारा आलेला आपल्याला पाहायला मिळेल. इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. एक्स्ट्राच्या मदतीने धाबासंख्या पुढे ससावली जाईल. टोटल स्कोर कार्ड वरती 2 धाबा. यापूर्वी एक लो स्कोरिंग मॅच आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी झाली तेव्हाच मी उल्लेख केला की आज कदाचित गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळू शकतो. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. येस प्रणित, लक्ष ठेवा. आपण बघा बॉल येऊ शकतो कधी. हुशार. पुढचा बॉल योगेश बॉलिंग मार्कवर. डॉक्टर रायटिंग का लिहिलीस भावा? कोणी लिहिले ते? अक्षय आणि आतिफ. अक्षय आणि आतिफ ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. वाईट ना, लक्ष ठेव तू. ऑन साईडला बॉटम हँडच्या साह्याने वळवलाय. बॉबी तिकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बॉबीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. जेवढे खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये फिल्डिंग करतात, प्रत्येक खेळाडूचं KWPL मध्ये दमदार प्रदर्शन राहिलंय. टॉप 3 मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कार्य करणारे सर्व खेळाडू आहेत. हो हो, वेगवान, अतिशय सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बीट केले पूर्णपणे योगेशनं. थेट यष्टीरक्षक अन्नू भोईरच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. शैलेशदा पाटील यांचे बंधुतुल्य मित्र, खरं तर चिट्टू पावशे ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. या दरम्यान एक रन इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धाबसंख्या पुढे टोटल 5 आकड्यावरती. स्टील 2 टू गो. 2 चेंडूचा की अजूनही शिल्लक या षटकातला. फार सुंदर आयोजन, दमदार आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. बाबू सर, 1 बॉल शिल्लक आहे का? एक कमी लिहिल्यास तू, 1 डॉट टाक. शेवटचा बॉल. ऑनलाईन स्कोररकडे 5 बॉल आहेत, योग्य आहे. पंच देखील सांगतात 5 चेंडू झालेले आहेत. ड्राइव्ह करतो समोरच्या दिशेने, गुड फिल्डिंग. एरियल ऑन ड्राइव्ह, पॉवर पॅक्ड ऑन ड्राइव्ह तुम्हाला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. ओनली 6 रन्स ऑन बोर्ड. 7 धाबा धावफलकावरती KP9 भांडू. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. षटक क्रमांक दुसरं. विकल्प भरपूर आहेत, पण कदाचित अतुल भोईरचा वापर केला जाऊ शकतो. शनी देखील एक चांगला विकल्प आहे. नितीन देखील एक चांगला विकल्प आहे. प्रणित पाटील वाडेकर देखील एक विकल्प आहे. अन्नू भोईर देखील एक विकल्प आहे. त्यामुळे बरेचसे विकल्प आहेत 4 षटकांसाठी.
बॉबी क्षमता आहे. संजय पाटील देखील करू शकतात गोलंदाजी. गोलंदाजी विकल्प फार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये योगेशने फक्त 6 खर्च केल्या. षटक क्रमांक 2 अतुल भोईर. व्हाईट बॉल. खरं तर जबरदस्त फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण आता गोलंदाजी करायची आहे. अंडरआर्म क्रिकेट आहे. वाडेकर म्हटलं की फिरकीचं माहेरघर. ओहो, स्टेप आउट केलंय. क्रीज सोडली आहे. मैदान देखील सोडावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला. तिसऱ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 3. कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स करणं फार महत्त्वाचं आणि कन्सिस्टन्सी सातत्य हे राखले अतुल भोईरने यंदाच्या हंगामामध्ये. यापूर्वीच्या हंगामामध्ये देखील दर्जेदार प्रदर्शन राहिलं. चांगला चेंडू आहे, पण पंच इशारा करतात व्हाईट बॉल. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर असावा कदाचित आणि त्यामुळे पंचांनी दंडित केलं. एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे 8 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या देखील संधी आहे रनआउटची. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. विकेटचं पतन रनआउटच्या माध्यमातून. दुसरा मोठा धक्का लागतोय KP9 भांडुपला. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती अवधूत दाखल होतोय. एका पाठोपाठ एक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अंडर प्रेशर टीम KP9 भांडूप. जो संघ जिंकेल तो फाईट करेल ते अर्थातच अँटिक 9 भांडूप सोबत, पण जो परास्त होईल त्यांना मात्र ज्युनियर सम्राट अंधेरी सोबत खेळावं लागेल. डाव पहिला सुरू आहे. 4 षटकांचा सामना. 15 मिनिटांचा अवधी आहे. अतुल ड्राइव्ह केलाय. बॉटमॅनचा सुरेख वापर. का सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, पण फक्त 1 रन मिळाली. गॅप शोधू शकत नाहीये बॅटर. गॅप कुठे देत नाहीयेत आणि अतुल अगदी योग्य प्रकारे टप्पा हातात आहेत. फलंदाजांना आता थोडं आक्रमक व्हावं लागेल. थोडी रिस्क घ्यावी लागेल. आणि इथे मात्र काय घडलंय. क्षेत्ररक्षक आहेत समोर प्रणित. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. गुड स्टॉप. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 11. सोडून दिलाय. वेल लेफ्ट. इट्स अ व्हाईट बॉल. ऑफस्टंपच्या प्रचंड बाहेर होता. योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. बाबू सर त्यांच्या तालमीत अनेक असे खेळाडू घडले. मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये पण दरम्यान गॅपमध्ये खेळलाय. गॅप मोठा नाही. धाबांचा तोटा. बॉल चाललाय कव्हरच्या बाहेर. चौकार. पूर्ण षटक आतापर्यंत चांगला हाताळलं होतं अतुलने, पण शेवटचा बॉल फार सुंदर प्रकारे एक्झिक्यूट केला. फटका बॅकफुटला आले. स्मॅश केलं. डीपमध्ये कव्हरला प्रोटेक्शन नव्हतं. त्याचा बेनिफिट त्याला मिळाला. नो चान्स फॉर द फिल्डर. वॅकेंट एरियामधून बॉल ट्रॅव्हल झाला. थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मिळतोय. सनी बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 3. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या तर आता 16 वर आलेली आहे. एका क्षणावरती असं वाटलं होतं की रनबॉल डाबा होऊ शकतात, पण शेवटच्या बॉलवरती आलेल्या चौकारानं आत्मविश्वास वाढवलाय KP9 भांडूपचा. सॉफ्ट हँड ऑन साइडला फक्त दिशा दिलेली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला 1 रन कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल ते एकंदरीत 17 या आकड्यावरती. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन. आता लॉंग ऑफला प्रणित येत आहेत. योगेशला आता मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये पाठवावं लागेल. वारंवार फिल्डिंगमध्ये परिवर्तन केले जात आहे. आता फलंदाजी थोडी आक्रमक करावी लागेल. शांत बसून चालणार नाहीये, कारण एकदा का हातातून वेळ निघून गेली तर त्यानंतर कमबॅक करणं फार कठीण होऊन जाईल. बॅटिंग लाईनअप डीप आहे KP9 भांडूपकडे देखील. योग्य वापर त्याचा करावा लागेल. पुढचा बॉल सनी. चांगला चेंडू पण नाही. लेग स्टंप सोडून चालला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचा इशारा पंच करतायत. टप्पा अतिशय योग्य होता, पण खरं तर लाईन बदलली. चेंडूने काटा बदलला. लेग स्टंपच्या बराच बाहेर गेला. दंडित केलं पंचांनी. पुढचा बॉल सनी. ट्राय करतो समोरच्या दिशेने. फक्त ढकललंय क्षेत्ररक्षक अतुल भोईरला. तुम्ही पाहता तिकडे 1 रन कंप्लीट केली जाते.
सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 1च्या मदतीनं 19 आकड्यावरती 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. पुढे ससाबाद खेळलाय. येस डेफिनेटली विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. वन मोर गॉन. धक्का तिसरा. विराज अपन कमेंट्री बॉक्स से संपर्क साधा. इसमें क्या डिफरेंट है? वेल इसमें डिफरेंट है, इसमें फील है. लॉस ऑफ. थँक्यू. अंडरआर्म क्रिकेट वेळ फार कमी आहे, त्यामुळे योग्य वेळेवरती संगीत येणं फार महत्त्वाचं आहे. जिथे आम्ही स्टॉप करू तिथे तुम्हाला लगेच संगीत लाभायचं आहे, लक्षात ठेवा. सनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. अचूक टप्पा भेदक मारा सध्या तरी आपल्याला त्याचा पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह करतो समोर डीप पॉइंट मध्ये बॉल. जीवन मला तर वाटते तिकडे फिल्डिंग करतात. चांगली फिल्डिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. एक रन मिळते. वेल स्टॉप. प्रत्येक बॉल चांगल्या प्रकारे अडवला जातोय. फक्त एक जो अतुल बोईचा शेवटचा बॉल गॅपमध्ये गेला, त्या व्यतिरिक्त कोणताही चेंडू फिल्डर्सच्या माध्यमातून सुटला नाही. नेक्स्ट बॉल. ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळाली करतोय सनीची. जबरदस्त गोलंदाजी तो करतो. एकच एक्स्ट्रा रन त्याने खर्च केली आतापर्यंत. एक चेंडूचा खेळ मला वाटतं अजूनही शिल्लक असेल. सनी एक एक्स्ट्रा होता. एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. करतोय 4 सिंगल आणि 1 विकेट. म्हणजे 5 बॉलमध्ये 5 धाबा खर्च करत असताना 1 विकेट मिळवले. कमबॅक करणार आहे. षटक राहिलं. फार सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुढे ससाबत खेळण्याचा प्रयत्न. बॅटअप मध्ये बॅकअप नाही. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. इट्स अ नो बॉल. आणि आता 1+1 म्हणजे 2 धाबा मिळतील. धाबांची गती आता वाढलेली आहे. जी धाबांची गती मंदावली होती, जी धाबांची गती खुंटली होती, जी धाबांची गती थांबली होती, तिला आता चालना मिळते. वेगानं धावसंख्या पुढे आपल्याला पाहायला मिळते. सध्या स्कोर कार्डवरती आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतात जवळपास 23 धाबा लागलेल्या आहेत. 23. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. सनी शेवटचा बॉल सॉफ्टने खेळलाय. सिंगल मिळेल लास्ट बॉलवरती. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा घेतला निर्णय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. शेवटचा षटक हाताळण्यासाठी बॉबीला तुम्ही पाहतात बॉलिंग मार्कवर. बॉबीचा वापर केला जाईल. विकल्प जास्त आहेत, त्यामुळे विचार देखील थोडा करावा लागतोय गोलंदाज सिलेक्ट करताना. बॉबीवरती विश्वास दाखवलाय. पहिलाच बॉल अतिरिक्तच्या माध्यमातून तो खर्च करतोय. धावसंख्या एक्स्ट्राने पुढे 25 धाबा सध्या स्कोर कार्डवरती लागल्यात. पहिला सामना लो टोटल आपण पाहिला, पण आता मात्र एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळू शकतं. एकंदरीत 30 ते 32 धावा झाल्या ना तर बॅटल रंगेल. त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. 1 रन कंप्लीट केली जाते इथे सिंगलच्या मदतीने. धावसंख्या पुढे 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा फलकावरती लागतात. पुढचा बॉल बॉबी आणि इथे फटका फसतोय. फिल्डर तिकडे त्यांच्या डोक्यावरनं बॉक्स आउटच्या स्वरूपात. फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट डाऊन. KP9 भांडुपला आणखीन एक धक्का.
शैलेश दादा पाटील, शैलू दादा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा लवकर. हो हो हो, ऑस्टिक वाकवली आहे, फलंदाज बाद, वन मोर गॉन. आणखीन एक धक्का. विराज, आमचे मॅनेजमेंट मेंबर कोणी आहेत का? तर रोहित तुम्हाला पाहायला मिळेल टॉल बॉय वल कौशल पाटील. पण आता इथे आणखी एक विकेट तुम्हाला पाहायला मिळते, बॅक टू बॅक फॉल ऑफ विकेट. काय सुंदर गोलंदाजी बॉबीची आपल्याला पाहायला मिळते. नौशाद जसा आला तो देखील मैदान सोडून बाहेर येतोय. नौशादला आपण पाहिलं तो देखील बाद झाला. एक नौशाद आम्ही पाहतो खरं तर मांडा संघामध्ये, भूमी 11 मांडामध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतो. फरक आहे ग्रामीण टेनिस भाऊ क्रिकेटमध्ये, अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्रचंड फरक पडतो. चला अन्नू, आपण जास्त कानमंत्र देऊ नका. चांगली गोलंदाजी करतो सध्या बॉबी. गोलंदाजी मागपती बॉबीला आपण पाहतो. शेवटचं षटक पहिल्या बॉलमध्ये एक्स्ट्रा, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर 3 विकेट सध्या आपल्याला पाहायला मिळाले. अतुल आला नवीन बॅटर. बॉबी पुढचा बॉल पुढे ससावत खेळतोय, क्रीज सोडले, मैदान सोडावं लागेल. विकेट हायट्रिक संपादित केली गेली येथे. व्हॉट अ बॉलिंग, इट्स अ मॅजिकल स्पेल बाय बॉबी. ड्राइव्ह करतोय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला बॉल. एक इम्रान षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त चेंडू आपण पाहिले, काय गोलंदाजी केली, सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल रवीच्या माध्यमातून. आता इम्रान आहे. सेकंड ओव्हर, व्हेरी फर्स्ट बॉल. स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवले गेले, रिव्ह्यूची मागणी केली टेक्निकल टीमकडे, निर्णय सोपवलाय. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल इज आउट, बट टेक्निकल टीमकडे आम्ही जाणार आहोत. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय आहे. सध्या चेक केले जात आहे कंट्रोल रूम मध्ये. क्रुशियल डिसिजन आहे, वेळ लागेल, लेट पण थेट निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. इम्पॉर्टंट विकेट आहे, गोल्डन विकेट ठरू शकते ही, पण चेक करतायत सध्या.
बाबू सर. हॅलो चेक. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट, सर्वाधिक मोठी विकेट, प्राइसलेस विकेट मिळाली. अतुल भोईर बाद झालाय. अनु भोईर आला नवीन फलंदाज. अनु भोईर येतोय न्यू बॅटर. अतुल भोईर बाद झाल्याच्या नंतर आता त्याची जागा भरून काढण्यासाठी अनु भोईरला इथे पाठवलं गेलं मैदानामध्ये. मुंबईकर 9 ट्रॉफी 2025 2025 यंदाचं पर्व, ज्या पर्वाचा आम्हाला सर्वांना आहे गर्व, अशी दमदार क्रिकेटची महास्पर्धा, अंडरआर्म क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा. पुढे ससाबट ड्राईव्ह केलाय. व्हॉट फॅन्टॅस्टिक ड्राईव्ह, पण तिथे क्लोज कॉल. पोहोचलाय की नाही पाहिलं जाते. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी केली जाते. क्रुशियल डिसिजन आहे आणि सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. चेक करतात कंट्रोल रूममध्ये. ऑनफिल्ड अंपायरने सांगितलं की हे सॉफ्ट सिग्नल नॉट आउट, बट स्टील आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि चेक केलं जाईल. प्रणित पंच आहेत तिकडे. खरं तर तुम्ही बसून घ्या. चेक करतात आमचे तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये. टीव्ही अंपायर संजय पाटीलची विकेट डोक्यात आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट. यापूर्वी अतुल भोईर आणि आता संजय पाटील, दोन महत्वपूर्ण खेळाडू, दोन ट्रम्प कार्ड आता मैदानाच्या बाहेर. टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्ताना भूत झालाय. बॅटिंग करताना स्वर्गीय बंटी दादा फर्स्ट 11 या संघाचा. न्यू बॅटर प्रणित पाटील. चौथ्या क्रमांकावरती प्रणित पाटीलला प्रमोट केलं गेलंय. बॅटिंग लाईनअप फार डीप आहे, पण विश्वासू फलंदाज आता हवा. एखादा फलंदाजानं चांगलं कार्य करायला हवं, कारण गोलंदाजी तर भन्नाट सुरू आहे. अतिशय चांगली आणि दर्जेदार गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज चांगले एफर्ट लावतोय, चांगले प्रयत्न करतोय. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. ओ स्क्वॅड विकेट. दर्जेदार आल्या आक्रमण केलं. अनु भोईरचा हल्ला चौकार. सध्या 10 या आकड्यावरती 17 धाबांची अजूनही गरज आहे. यावेळेस देखील वेगा फटका कन्वर्ट करायचा होता. नो कॉन्टॅक्ट, संपर्क कोणताही झाला नाहीये. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉल असेल. स्टील 2 टू गो. आणि या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन कोणत्याही प्रकारे आले नाही. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथे बॉलला अडवलं जाते. सिंगल कंप्लीट केली जाते. एक चेंडू अजूनही शिल्लक. चौकारणं, आत्मविश्वास वाढलाय. रन बॉल इक्वेशन आलेलं आहे. 11 चेंडू झालेले आहेत. 11 धाबा फलकापती देखील आपल्याला पाहायला मिळतात. 5,27,000 करायचा आहे. कुठेतरी आणखीन एक मोठा फटका लगवावा लागेल, कारण यापूर्वी आपण पाहिलं तर 2 विकेट देखील गमावलेत. एक बॉल डॉट देखील आल्यात. ते 3 डॉट बॉल भरून काढण्यासाठी एक चौकार आला, पण आता ज्या 3 धावा भर होत्या त्या कव्हर करण्यासाठी आणखीन एक मोठा फटका यायला हवा, कारण अतिरिक्त धावा गेल्या 11 बॉलमध्ये एकही आलेली नाहीये. आणि पूर्वार्धामध्ये विचार केला तर मोठ्या प्रमाणावरती एक्स्ट्रा रन खर्च झाल्या. आणि आता मात्र प्रत्येक धावेचं महत्त्व कळेल.
प्रत्येक गोलंदाज विचार करेल एक्स्ट्रा धाव आपण जी खर्च केली ती आता आपल्याला महागडी ठरते. कारण KP9 भांडूपचे गोलंदाज जर तुम्ही पाहिले काय गोलंदाजी करतायत, भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन त्यांनी खर्च अजूनही केले नाहीये. फार सुंदर गोलंदाजी. पुढे ससाबत ड्राईव्ह करतोय, समोर क्षेत्ररक्षक आहेत, संधी इथे निर्माण झाली होती पण पोहोचलाय. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर प्रणित पाटील सेफली. ओव्हरची झाली समाप्ती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 12 ऑन बोर्ड. 12 धावा फलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम स्वर्गीय बंटी दादा फर्स्ट 11. चला आपण पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. पुष्पा आहे, थोडं एंटरटेन करतायत. 12 बॉल 15. धीम्या गतीचा बॉल होता, लाईन मध्ये मिस्टेक आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करता. एक्स्ट्रा रन मिळेल. आतापर्यंत पाठच्या 2 बॉलरने 12 बॉल हाताळले, एकही एक्स्ट्रा खर्च केले नाही. व्हेरी फर्स्ट बॉल 3rd ओव्हर एक्स्ट्रा आली. 12 बॉल 14 ची गरज. पुढे ससाबत घेतोय, बॅटची मोठी एज लागली. बॉल चाललाय मागे, डीप मध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत. 1 रन मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे आता 11 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 13 धावांची गरज आहे. आणि बघा DK सुप्रसिद्ध गोलंदाज कल्याणचे चायना मला वाटतंय की विवाह बंधनात अडकलेले आहेत आता, त्यामुळे या स्पर्धेसाठी येऊ शकले नाही. हो हो, बाहेर आला होता. बॅटची एज आहे. यष्टीरक्षकाने कॅच कंप्लीट केले. मोठी विकेट मिळाली. अन्नू भोईर बाद. नितीन नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. क्रमांक 5. समीकरण बदललंय. आता 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि पुष्पा आम्हाला माहिती देतील. उर्वरित 10 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज आहे. इक्वेशन बदलते. आता समीकरण वारंवार बदलत चाललंय. 3 धावा वर भावा, हेच पाहावं लागेल आता. पुढे ससाबत खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मागे, डिक्लेअर झोन घोषांकित क्षेत्र आहे. 1 रन मिळेल पंच. लेग बायची धाव असेल. कशी का नाही येऊ, धाव येणं महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. स्वर्गीय बंटी दादा फर्स्ट 11 या संघासाठी अवघ्या आणि अवघ्या 27चा पाठलाग करताना आता नाकी 9 येत आहेत की काय हा प्रश्न पडलाय. नितीन आहे तोपर्यंत अशा अपेक्षा पल्लवित आहेत. प्रणित पाटील तोपर्यंत अशा अपेक्षा पल्लवित आहेत, कारण इम्पॉर्टंट विकेट सध्याच्या घडीला गमावलेल्या आहेत. प्रथमतः अतुल बाद झाला, त्यानंतर संजय पाटील बाद झाला आणि त्यानंतर अन्नू भोईर देखील डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आता प्रणित आणि त्यासोबत नितीन मध्ये जबाबदारी मोठी असणार आहे. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉटम हँडचा वापर चांगला आहे. मनगटी सय्याने डीप मध्ये मिड विकेटला फटका एक्झिक्यूट केला. सिंगल मिळाली. उर्वरित 9 चेंडूंचा 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावांची गरज. 8 बॉल 11. हे 2 चेंडू फार महत्वाचे डिसायडर आहेत. कोणत्या बाजूने मॅच झुकेल ते सांगतील. फॉलो केलं, दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता बॉलरने देखील. स्मॅश करायचं होतं खरं तर तिथे टॅप केलं प्रणितने. जर स्मॅश केलं असतं तर गॅपमध्ये बॉल गेला असता स्वीपर कव्हरला. 7 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा 10. 7 बॉल 10. शेवटचा बॉल. इंटरेस्टिंग मॅच. हो हो, फसवलंय पूर्णपणे आणि संधी होती. रनआउटची आणि विकेट मिळाली. कॅज्युअल अप्रोच फ्रॉम नितीन. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक विकेट. तू चल.
येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आता प्रेशर वाढलंय, आता प्रचंड दबाव वाढलेला आहे. स्वर्गीय बंटी दादा फर्स्ट 11 या संघावरती फक्त आणि फक्त 27चा पाठलाग करायचा होता. आणि आता जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन मिळाला नाही कोणत्याही प्रकारे. KP9 भांडूपच्या गोलंदाजांचं कौतुक. फक्त आणि फक्त जर आपण पाहिलं एक एक्स्ट्रा रन आली आहे 18 बॉलमध्ये. याच तर चुका तुमच्या मागण्या ठरतात. पूर्वार्धामध्ये तुम्ही किती एक्स्ट्रा धाबा खर्च केल्या ते कॅल्क्युलेशन करा. या सत्रात किती एक्स्ट्रा धाबा तुम्हाला मिळाल्या ते कॅल्क्युलेट करा. हे फार महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. फार सुंदर गोलंदाजी. कौतुक आहे KP9 भांडूप या संघाच्या प्रत्येक गोलंदाजाचं. ज्या प्रकारे ॲक्युरेसी आपण पाहिली, ज्या प्रकारे त्यांची कन्सिस्टन्सी आपण पाहिली, ज्या प्रकारे टप्पा त्यांचा आपण पाहिला, जबरदस्त बॉलिंग झाली. अवघ्या 18 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 17 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. उर्वरित 6 बॉल आणि विजयासाठी 10 धाबा करायच्यात. वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या टीम KP9 भांडूप. 6 बॉल 10ची गरज आहे या मॅचमध्ये. पहिला बॉल बॉलिंग मार्कमध्ये घेऊन आलाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी छोट्या. हो सरळ बॅटर ड्राईव्ह केला. वॉट अ पॉवर पॅक्ट एरियल ऑन ड्राईव्ह चौकार. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय. चेक केलं जात आहे सध्या कंट्रोल रूम मध्ये. 6 बॉल 10ची गरज होती. चौकार तर आलाय पण नो आहे का नाही चेक केलं जाते. नो असेल तर 5 धाबांची गरज राहील. नो नसेल तर 5 बॉल 6ची गरज राहील. प्रणित लक्षात ठेवा. नो असेल तर 6 चेंडू आणि 5 धाबांची गरज असेल. नो नसेल तर 5 चेंडू आणि 6 धाबांची गरज असेल. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पंच मैदानाच्या आतमध्ये जाऊन निर्णय कळवतील. पंच निर्णय कळवतील मैदानावरती आपल्या जागेवर जाऊन. इट्स चौकार. येस 4 धाबा बाउंड्री. पंच पाच बॉल आणि 6 धाबांची गरज. 5 चेंडू 6 धाबा. समीकरण आपल्याला पाहायला पहिल्या बॉलमध्ये प्रणितनं चौकार ठोकलाय. कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मागे. फिल्डर तिकडे तैनात. 1 रन कंप्लीट केले. सेकंडचा कॉल. प्रणितला स्ट्राईक हवी मिळणार नाहीये. एका धाबेवरती समाधान मानावा लागेल. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण अनुभवतोय. जबरदस्त मॅच रंगली आहे. उर्वरित 4 बॉल विजयासाठी 5 करायचे आहेत. एखादा चांगला फटका सामन्याचं पलटून टाकेल पूर्णपणे चित्र. पण तो फटका कोणाच्या बॅटमध्ये येईल. व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्या बॉलवरती चौकार लागवला प्रणितनं. आत्मविश्वास त्याचा द्विगुणित झालाय. उर्वरित 4 चेंडू विजयासाठी करायचे आहेत 5 धावा. 4 बॉल 5. पुढे आलाय फटका. चांगला ऑन ड्राईव्ह खेळलाय. फिल्डर तिकडे तैनात आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट रंगतंय.
काय माहोल झाला आता या क्रीडांगणावरती. दुसराच सामना कोणी विचारही केला नव्हता, इतकं रंगतदार अवस्थेमध्ये असेल. उर्वरित 3 बॉल आणि विजयासाठी 4 धाबांची गरज. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे या धाबा कंपल्सरी तुम्हाला कराव्या लागतील. 3 बॉल 4. पुन्हा एकदा ऑन साईडला बळवलाय, डीप मध्ये लॉंग ऑन द बॉल. सेकंडचा कॉल बट नाही. एका धाबेपती समाधान तिकडे मानावं लागेल. पुन्हा एकदा सिंगल धाव फलक पुढे. आता उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धाबांची गरज आहे. रफ अँड टफ मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हाय वोल्टेज सामना, हाय ऍक्शन ड्रामा या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 2 बॉल आणि विजयासाठी 3 धाबांची गरज. पहिल्या बॉलवरती आलेल्या चौकारानं खरं तर पूर्णपणे दिलासा दिला. 2 बॉल 3. जीवन स्ट्राइक वर पुढे येऊन खेळला, फटका अडवलाय बॉल आणि रनआउट. या महत्वपूर्ण क्रुशियल मुवमेंटला रनआउटची विकेट मिळाली. आता शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 3 सिंगल 1 विकेट. 10 ची गरज होती, 7 तर बनवल्यात. 1 बॉल 3. 1 बॉल 3. मॅच रंगली आहे. शेवट धाबांची गरज. व्हॉट अ सुपर मॅच. हृदयाचे टोके बाडलेत, अंगापती शहारे आलेत, हृदयामध्ये स्पंदन निर्माण झालेत आणि पैसा देखील वसूल झाला प्रेक्षकांचा. ऑनलाईन प्रेक्षकांचे इंटरनेटचे पैसे आज वसूल होतील, त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये, कारण हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल 3 धाबांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम. बॉबी स्ट्रायकिंग इनवरती गोल्डन चौकार येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. यदा कदाचित हा चौकार जर आला, या 3 धाबा कंप्लीट केल्या, तर पुढील 3 वर्ष स्वर्गीय भंडीदादा फर्स्ट 11 संघ सामना विसरणार नाहीये. 1 बॉल 3. पुढे आल्या, फटका फसलाय, विकेट मिळाले. 27 धाबा इथे डिफेंड केल्या गेल्या. टीम स्वर्गीय बंटीदादा फर्स्ट 11 या संघ हरला इथे आणि खऱ्या अर्थानं KP9 भांडूप संघ विजय प्रस्थापित करतोय. व्हॉट अ ग्रेट विक्ट्री. फक्त आणि फक्त 27 धाबांचं संरक्षण केलं. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धाबा संख्या फक्त 6 आल्या. त्यानंतर आपण पाहिलं 1 चौकार 2 सिंगलच्या मदतीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 6 धाबा आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील भन्नाट गोलंदाजी नौशादनं केली, जिथे त्यानं जरूर धाबा संख्या 5 खर्च केल्या, 2 विकेट मिळवले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धाबांचं संरक्षण केलं. ते गोलंदाज छोट्यानं अवघ्या 27 धाबा डिफेंड केल्या. KP9 भांडूप या टीमनं अभिनंदन.